सर्व मित्रांना शुभ सकाळ। राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केले जाणारे आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक 421 च्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण महाराष्ट्रातील सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी एका नाविन्यपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत। अर्थातच महाराष्ट्रामध्ये आपण विविध प्रकारच्या आंबा प्रजातींची लागवड आपण करतो। प्रामुख्याने याच्यामध्ये हापूसची केली जाणारी लागवड असेल, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये केली जाणारी केशरची लागवड असेल। ह्या दोन लागवडी जरी प्रामुख्याने खूप महत्त्वाच्या मानल्या जात असल्या तरी सुद्धा या ठिकाणी काही प्रयोगशील आंबा उत्पादक शेतकरी बांधव त्यांच्या आंबा बागांमध्ये काही नाविन्यपूर्ण आंबा जातींची लागवड करताना पाहावयास मिळतं। आणि मग बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांच्याकडून आपल्या आंबा बागेमध्ये कोणत्या नामांकित आंबा जातींची आपण लागवड करायला हवी की जेणेकरून आपल्याला बाजारामध्ये त्याचं चांगलं मूल्य या ठिकाणी आपल्याला मिळू शकेल, याच्याबाबतची विचारणा होत असते। आणि याच अनुषंगाने आपल्या आवडत्या राहुल खैरमोडे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर आपण महाराष्ट्रातील, भारतातील, त्याचबरोबर संपूर्ण विश्वामध्ये आढळणाऱ्या आंब्याच्या ज्या नामांकित प्रजाती आहेत त्यांची या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपण आपल्या व्लॉग्सवरून आपण नियमितपणे देत असतो। आणि त्याच सिरीजमध्ये आज एका भारतीय नामांकित आंब्याची ओळख आज आपण आजच्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आपण करून घेणार आहोत। खरं तर भारतामध्ये आणि विदेशामध्ये आंबा खाण्याच्या ज्या काही पद्धती आहेत किंवा चांगला आंबा कोणता याच्याबाबतचे काही जे निकष आहेत त्याच्यामध्ये मी आवर्जून नक्की सांगेन की फॉरेन मेंटॅलिटी ऑफ इटिंग मँगो ही जी कन्सेप्ट आहे, विदेशामधले असणारे जे लोक आहेत ते प्रामुख्याने त्या आंब्याचा असणारा आकर्षक रंग असेल, त्याचा असणारा जो आकार आहे याच्यावरती प्रामुख्याने भर देताना आढळतात। त्या तुलनेमध्ये भारतामध्ये मात्र या ठिकाणी क्वालिटी बेस्ड इटिंग मँगो ही जी कन्सेप्ट आहे याच्यावरती फोकस केला जातो। आणि बऱ्याच खवय्येगिरांच्याकडून या ठिकाणी याबाबत खूप प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत की बाबा भारतीय आंबे आकाराने जरी थोडेसे लहान वाटत असले, आकर्षक रंग जरी नसला तरी सुद्धा या ठिकाणी त्याच्या चवीमध्ये, त्याच्या गुणवत्तेमध्ये मात्र नेहमीच आदर्श असतात। आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्या या व्लॉगच्या अनुषंगाने आपण सर्वच या ठिकाणी आंबा उत्पादकांना या ठिकाणी नाविन्यपूर्ण भारतीय जाती कोणत्या आहेत याची माहिती आपण करून देत असतो। आणि त्याच सिरीजमध्ये आज आपण गरिबांचा हापूस म्हणून ओळखला जाणारा, रंगाला आकर्षक असणारा, चवीला गोड असणारा असा हा एक आंबा जो प्रामुख्याने लालबाग या नावाने ओळखला जातो त्याची आपण माहिती आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। आपण स्क्रीनवरती पाहू शकता साधारणपणे 200 ग्रॅम वजनाची दिसणारी ही कैरी, अजून ही कैरी पूर्णपणे पक्व झालेली नाहीये। असं असलं तरी सुद्धा या ठिकाणी आत्ताच आपण पाहू शकतो की फिकट पिवळा, फिकट गुलाबी रंग आत्ताच या कैरीला यायला सुरुवात झालेला आहे। ज्यावेळी ही कैरी पूर्णपणे पिकून तयार होते तेव्हा या कैरीला आकर्षक असा गडद गुलाबी रंग, गडद थोडासा पिवळसर रंग येत असतो। आणि खरोखर आकर्षणाच्या बाबतीमध्ये हा आंबा 10 पैकी 10 गुणावरती उतरतो। चवीच्या बाबतीमध्ये मी म्हटलं की गरिबांचा हापूस म्हणून याची ओळख आहे। अगदीच तंतोतंत हापूसची असणारी चव या आंब्याला येते असं म्हणणं थोडंसं इष्ट होणार नाही। मात्र असं जरी असलं तरी हापूसच्या तुलनेमध्ये खूप चांगला असा गुणवत्तापूर्ण आंबा आहे असं म्हणायला देखील हरकत नाही। आपण लालबाग बाजारामध्ये आपल्याला विविध ठिकाणी या ठिकाणी विक्रीसाठी येताना आढळतो। ग्राहकाच्या पसंतीला हा आंबा नक्कीच उतरतो। आणि म्हणून जर आपण बाजारभावाचा विचार केला किंवा त्याच्या मागणीचा विचार केला तर एक आकर्षक आंबा जो बाजारामध्ये या ठिकाणी विक्रीसाठी आला तर नक्कीच चढाओढ लागते। अशा सिरीजमध्ये हा आंबा मोडतो। मी मगाशी म्हटलं की नॉर्मली पक्व झालेली जी कैरी आहे तिचं वजन साधारणपणे 200 ते 250 ग्रॅमपर्यंत असतं। कापल्यानंतर जसा बाहेरून आकर्षक रंग आहे अगदी तसाच डार्क केशरी रंग काय होतो की या फळाला आतून सुद्धा येत असतो। कमर्शियली जर आपण विविध जातींची लागवड करत असाल आणि नेहमी महत्त्वाचं आंबा चांगला कोणता ह्याचे असणारे जे निकष आहेत तर जे झाड आंब्याच्या येणाऱ्या फळांच्या संख्येमध्ये उत्पादन जास्त देतं, ज्याला बाजारामध्ये भाव चांगला आहे, असे जर आपण आंबे लावले तरच नक्कीच या ठिकाणी आपल्याला त्याच्यापासून चांगलं उत्पन्न येत असतं।
तर खूप चांगली जात आहे. मला वाटतं आपल्या व्लॉगच्या शॉर्ट सेक्शनमध्ये आपण या लालबाग आंब्याबद्दल नेमका आंबा पिकल्यानंतर कशा पद्धतीने तयार होतो याच्याबद्दलची माहिती आपण यापूर्वी सुद्धा दिलेली आहे. तर एक चांगली व्हरायटी आहे. आपण आपल्या बागेमध्ये जर लावलीत तर नक्कीच शेतकऱ्यांना याच्यापासून खूप फायदा होऊ शकेल. जर गुणांकन द्यायचं झालं तर या आंब्याला 10 पैकी आपण 7 ते 7.5 गुण आपण नक्की देऊ शकतो. इतकी चांगली व्हरायटी आहे. सर्व मित्रांना एक विनंती राहील की आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या नर्सरीमध्ये किंवा ओळखीमध्ये जर आपल्याला नक्की जर या जातीची काही झाडं मिळाली तर आपण काही टक्क्यामध्ये काही प्रमाणामध्ये जर आपण याची लागवड केली तर नक्कीच खूप फायदेशीर लागवड असू शकते. विविध जातींची माहिती आपण आपल्या व्लॉग्सवरून नियमितपणे देत असतो. आपण सर्वांनी आपल्या चॅनलला भेट द्या. आपलं जे चॅनल आहे चॅनलचं नाव राहुल खैरमोडे व्लॉग्स, या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याला या आंबा लागवड करत असताना येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत त्याच्याबद्दल आपण ज्या काही आपल्या मनात काय ज्या शंका आहेत काय आहेत त्या आपण या ठिकाणी आपण कमेंटमध्ये आपण मला विचारू शकता. नियमितपणे मी आपल्या कमेंट पाहत असतो. आपल्याला आवश्यक असणारी सर्व माहिती त्या कमेंटच्या रूपाने असेल किंवा फोनच्या रूपाने असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, नक्कीच द्यायचा पुरेपूर प्रयत्न मी करत असतो. मी आशा करतो हा जो लालबाग आंबा आहे याच्याबद्दलचा केलेला हा छोटासा व्हिडिओ आपल्या सर्वांना नक्की आवडेल. धन्यवाद.